ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता प्रिया बरोबर अडकणार आहे, कारण प्रियाने अश्विन सोबत लग्न जुळत नाहीये. कल्पना, प्रतिमा, रविराज आणि आता पूर्णाजी सगळेच जण तिच्या विरोधात आहेत, कारण हे लग्न कुणालाही मान्य नाही. ज्या मोठ्या भावासोबत तिचं लग्न होणार त्याच्या धाकट्या भावासोबत लग्न करणारी ही असली कसली मुलगी. कुणीही तयार नाही झाल्यावरती ती घाणेरडी चाल खेळत अश्विनने माझ्यावरती जबरदस्ती केली, मी प्रेग्नेंट आहे असं घाणेरडं नाटक आता समोर आणणार असते. आता प्रियाच्या या नाटकाचा काय परिणाम होणार आणि अश्विन, कल्पना, प्रतिमा सगळेजण प्रियाची ही कारस्थानं कशी खोडून काढणार हे सगळं पाहूया. इकडे ज्या वेळेला प्रियाला घेऊन अश्विन घरी येतो त्यावेळेला तो आता कल्पनाला सांगायला लागतो, खरं सांगू का तर मला तन्वी सोबत लग्न करायचंय. सायली हे सगळं ऐकत असते आणि सायली विचार करते, हे काय नवीन आता, म्हणजे या सगळ्यामध्ये अश्विन भाऊजी हा कसला विचार करतायत असं म्हणत मग मात्र आता इकडे ताबडतोब ती सगळं ऐकायला लागते. त्यावरती अश्विन सांगायला लागतो, मम्मा ज्या वेळेला मी त्या गुंडांचं बोलणं ऐकलं ना त्याच वेळेला मला आता समजलं की या सगळ्यामध्ये ना तन्वीच्या बाबतीत खूप चुकीचं झालंय. तिला या सगळ्यामध्ये सगळ्यांनी वाळीत टाकले. बघितलंस ना काय घडलं ते. या सगळ्यामध्ये आता मात्र मी तिच्यासोबत लग्न करून तिला आता हे करणार आहे आणि तिला या सगळ्यामध्ये मी आधार देणार असं म्हटल्यावरती आता इकडे सांगायला लागते ती म्हणजे कल्पना म्हणते, हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव, तू म्हणतोयस ते मला पटतंय, तुझी प्रत्येक गोष्ट मला कळती आहे, तुला काय वाटतंय हे सुद्धा कळतंय, तिचं आयुष्य बर्बाद व्हायला नको हे ठीक आहे, पण तू विचार कर अर्जुन सोबत तिचं लग्न होत असताना तिने तुझ्यासोबत लग्न करणं कितपत योग्य आहे. अरे म्हणजे तिचं प्रेम होतं ना अर्जुनवरती, मग असं प्रेम असताना तिने तुझ्याशी लग्न करणं कितपत योग्य आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अश्विन म्हणायला लागतो, पण मम्मा ती तयार आहे. त्यावरती कल्पना चिडते आणि ती जरी तयार असली तरी मी या लग्नाला तयार नाही असं म्हणत कल्पना या सगळ्यामध्ये आता मात्र पेटून उठते. त्यानंतर सायली हे सगळं ऐकते आणि ती विचार करते, नाही ही प्रियानेच काहीतरी जादू केले म्हणून अश्विन भाऊजी तिची बोली बोलायला लागलेले आहेत. अश्विन भाऊजी हे जे काही बोलतायत ना हे सगळं प्रियाची बोली आहे. काहीही झालं तरी सुद्धा मला आईंपर्यंत हे बोलणं पोहोचवायला. तोपर्यंत कल्पना खाली येते. कल्पना खाली येऊन आता इकडे प्रियाच्या समोर उभी राहते. तन्वी काय वेळासारखं बोलतेस तू, तुला अर्जुन सोबत लग्न करायचं होतं ना, तुझं अर्जुनवरती प्रेम होतं, मग जर तुझं अर्जुनवरती प्रेम होतं तर तू या सगळ्यामध्ये कसं काय म्हणू शकतेस की या सगळ्यामध्ये तू आता अश्विन सोबत लग्न करतेस. यावरती आता प्रियाला काही कळत नाही. प्रियाने विचार केलेला असतो की कशाला कोण विरोध करेल, मी जर का अर्जुन सोबत म्हटले काय आणि अश्विन सोबत म्हटले काय, मी कोणाही सोबत म्हटले तरी हे लोक लग्न लावून देणारच ना, मग काय आहे. त्यावरती प्रिया नाटक करायला लागते, कल्पना मामी तुला माहित नाहीये आमच्यामध्ये काय घडलंय. यावरती कल्पना म्हणते काय यावरती ती सांगते अश्विनने माझ्यावरती जबरदस्ती केली. यावरती कल्पना म्हणते काय बोलतेस, खोट्यासारखं काहीतरी बडबडू नको. यावरती आता इकडे ती सांगायला हो कल्पना मामी, आणि आता मला तर असा डाऊट आहे की मी प्रेग्नेंट आहे. हे म्हटल्यावरती कल्पना हदरते. तन्वी तू घरी जा, या सगळ्यामध्ये आम्ही बोलू काय करायचं असं म्हटल्यावरती ती आता अश्विनकडे येते. अश्विन काय चाललंय तुझं, तू तन्वीच्या सोबत काय केलंस, तन्वी हे बोलत आहे. अश्विन म्हणतो नाही मम्मा ती पक्की खोटारडी आहे. आत्ता अश्विनचे इथे डोळे उघडतात की नाही या सगळ्यामध्ये आता आपल्यासोबत काहीतरी वेगळंच कारस्थान होतंय आणि आपण या सगळ्यामध्ये कुठेतरी अडकलं जातोय. काहीही करून या सगळ्यामधून बाहेर पडलं पाहिजे. मग तो म्हणतो नाही मम्मा हे काहीतरी चुकीचं आहे, मी काहीही तिच्यासोबत केलेलं नाहीये. त्यावरती कल्पना म्हणते थांबतो, मी या सगळ्याचा सोक्षमोक्ष लाव. त्याच वेळेला कल्पनाला भेटायला एक जोगतीण येते. कल्पनाला संशयच येतो आणि कल्पनाला ती सांगायला लागते लवकरात लवकर तुझी दुसरी सून या घरात आण, तुझ्या घराण्याचं वारस तिच्या पोटात आहे, त्या सुनेला घेऊन ये. कल्पना विचार करते हे काय आहे, म्हणजे तन्वी म्हणत होती ते खरं आहे का, काहीतरी गडबड आहे, अश्विन माझ्यासोबत खोटं बोलणार नाहीये. त्यावरती कल्पना म्हणते नाही ग असं काही नाहीये, माझी सून वगैरे प्रेग्नंट असं काही नाहीये, तू उगाचच काहीतरी या सगळ्यामध्ये मला सांगू नको असं म्हटल्यावरती मग मात्र आता ती जोगतीड सांगते ठीक आहे, तुला माझ्यावरती विश्वास ठेवायचा असेल तर ठेव, नसेल तर नको ठेवू, पण मी जे सांगते तेच सत्य आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे
कल्पना सांगायला लागते, मी या सगळ्यामध्ये तुझ्यावरती विश्वास नाही ठेवू शकत. जोगतीन म्हणते, ठीक आहे, तू नको ठेवूस विश्वास, पण एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या वेळेला तुझा वारस या जगात येईल त्यावेळेला तुझ्या घराण्याचा, त्यावेळेला तो अनौरस म्हणून या घरामध्ये वावरायला नको, इतकं मात्र बघ. असं म्हटल्यावरती कल्पना तिला सांगते, हे बघ, तू मला उगाचच काहीतरी सांगू नको. त्यावर ती सांगते, मी तुला उगाचच काही सांगत नाहीये. कल्पनाला डाऊट. इकडे येऊन तोपर्यंत प्रिया आता घरी सुद्धा ही स्टोरी सांगायला लागते. प्रिया सांगायला लागते, त्याने माझ्यावरती त्या दिवशी जबरदस्ती केली, मी पूर्णपणे आता डाऊन होते अर्जुनने लग्न मोडल्यामुळे, आणि मी त्याला माझी मानसिक स्थिती सांगत होते. त्याने मला कसलं मसलं औषध दिलं, औषध देऊन त्यांनी या सगळ्यामध्ये आता मात्र मलावरती माझी जबरदस्तीच केली. आणि त्या दिवशीच मला असं वाटलं की काहीतरी गडबड आहे, म्हणून मी डॉक्टरांकडे गेले होते. त्याच वेळेला माझे पिरियड चुकल्याचं मला जाणवलं. रविराज म्हणतात, काय बोलतेस तू भानावरती आहेस का? काय बोलतेस? तुला समजते का तू काय करतेस ते? त्यावरती ती सांगते, हो, मी बरोबर बोलती आहे, मी हेच बघितलं, माझं असंच झालंय, माझ्यासोबत हे असंच घडलेलं आहे. असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता मात्र एकदम कॉन्फिडेंटली खोटं बोलत असते. आणि हे खोटं बोलत असताना आता कल्पनाला प्रतिमाला संशय आलेला असतो. प्रतिमा विचार करायला लागते, नाही, काहीतरी गडबड आहे या सगळ्यामध्ये. या गोष्टी जितक्या दिसतायत तितक्या साध्या नाहीये. आणि ती कल्पनासोबत एक प्लॅन करते. त्याच वेळी इकडे कल्पना देवी आईचा आशीर्वाद घेते, आणि जे काही मी करायला चाललेली आहे त्या सगळ्यामध्ये मला तू यश दे. काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी आता पूर्णपणे माझ्या अश्विनला वाचवण्यासाठी आलेली आहे. मी अश्विनला वाचवणार आणि अश्विनला या सगळ्या खोट्या कारस्थानामधून मी बाहेर काढणार आहे. असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये देवी आईचा आशीर्वाद घेते आणि मी कारस्थान फोडण्यासाठी चाललेली आहे, मला आशीर्वाद दे असं सांगते. असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे ती निघते. त्याच वेळी आता जोगतिणीला बोलत असते. प्रिया ज्या वेळेला जोगतिणीला बोलत असते ती जोगतिणीला सांगत असते, हे बघ, तू जे काही सांगितलंस ना ते पुन्हा एकदा जाऊन ती म्हातारी आहे त्या घरामध्ये, त्या म्हातारीला सांगायचं. ज्या वेळेला तू त्या म्हातारीला हे सगळं सांगशील ना त्याच वेळेला ती प्रेशर आणेल आणि ही बाई हे करेल, कळतंय, हे तुला पैसे, असं म्हणत मोबाईल मधून पैसे ट्रान्सफर करत ती आता तिकडून निघते. कल्पना हे सगळं ऐकते आणि तन्वी, तू इतक्या नीच पातळीला खाली उतरलीस की तुला या सगळ्यामध्ये आता मला म्हणजे हे करायला लागलं की पकडायला लागलं, इतक्या घाणेरड्या लेवलला तू उतरलीस. तुला अर्जुन सोबत लग्न करायचं होतं, मला प्रामाणिकपणे वाटलं होतं की तुझं अर्जुनवरती प्रेम आहे आणि म्हणून मी तुला या सगळ्यामध्ये तयार झाले की तू या सगळ्यामध्ये आमची सून बनशील, आमची काळजी घेत होतीस, मला तुझ्याबद्दल आपुलकी वाटली, तुझ्यासोबत खरंच अन्याय झाला आहे असं मला वाटलं, म्हणून मी या सगळ्यामध्ये तयार झाले होते. पण तू तर इतक्या नीच पातळीची खालची निघालीस ना की या सगळ्यामध्ये आता तू माझ्या अश्विनला हे करायला निघालीस. खरंच तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. यावरती प्रिया सांगते, नाही, मला ही जोगतीन म्हटली की अगं तू ना सुभेदारांची सून का, असं मला यावरती कल्पना म्हणते, तू कितीही खोटं बोलण्याचा प्रयत्न केलास ना तरी मी सगळं ऐकलेलं आहे. तू जे काही बोलतेस ना ते सगळं मी माझ्या कानांनी ऐकलंय आणि बास कर, आता मला तुझ्याशी काहीही वाद घालायचा नाहीये. मी आत्ताच्या आत्ता रविराज भाऊजींना आणि प्रतिमाला हे सगळं सत्य सांगते, पूर्णाजीला पण हे सत्य सांगणार आहे. कारण ज्या मुलीवरती आम्ही इतका विश्वास ठेवला होता ती इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकते याचा आम्ही कधी विचारही केला नव्हता. यावरती प्रिया ततपप करायला लागते, नाही मामी, मी जे सांगते तेच खरं आहे. यावरती आता इकडे सांगायला लागते की हे बघ, एक काम करूया, तुला मी आत्ताच्या आत्ता घेऊन जाते इकडे हॉस्पिटलमध्ये नेल्यावरती तरी आता सत्य समोर येईल ना. कारण काहीही झालं तरी हॉस्पिटलचे लोक किंवा हॉस्पिटलचे रिपोर्ट हे तर खोटं बोलणार नाहीत ना. मग त्या रिपोर्टचं सत्य काय आहे ते बघूया आणि मग मात्र तुला मी सांगते काय आहे ते. अगं, मला तुझ्याबद्दल कुठेतरी सहानुभूती वाटायला लागली होती. मला वाटायला लागलं होतं की तू या सगळ्यामध्ये सुधारलेली आहेस, परिस्थितीने तुला बदललेलं आहे. पण काही नाही, तू परिस्थितीनुसार बदलणारी मुलगीच नाहीयेस. तू परिस्थितीला आपल्यानुसार बदलायला लावतेस आणि या सगळ्यामध्ये आता मी गप्प बसणार नाहीये.
काहीही झालं तरी सुद्धा मी रविराज भाऊजी आणि प्रतिमाला तुझं कारस्थान सांगणार. माझ्या मुलाला अडकवण्यासाठी हे सगळं केलंस का? आणि आता त्याच वेळेला इकडे कल्पना देवी आईचे हात जोडते आणि फ्लॅशबॅक मध्ये काय घडलंय हे आपल्याला दाखवलं जातं. इकडे ज्या वेळेला सायलीने हे सगळं ऐकलेलं असतं त्याच वेळेला सायलीने बरोबर कल्पनाला सांगितलेलं असतं की तुम्ही एका परक्या मुलीवरती विचार करणार की आपल्या मुलावरती विचार करणार, आपल्या मुलावरती विश्वास ठेवणार. कारण काहीही झालं तरी याच्या आधीच्या गोष्टी आपण बदलू शकत नाही. तुम्ही याच्या आधी सुद्धा तन्वीची अनेक रूपं पाहिलेली आहेत. तुम्हाला माहिती आहे की तन्वी या सगळ्यामध्ये किती खालच्या पातळीला जाऊ शकते आणि किती खालच्या पातळीला जाऊन ती या सगळ्यामध्ये काय करू शकते. आणि म्हणून मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की ज्या वेळेला तुम्ही या सगळ्यामध्ये आता विचार कराल त्याच वेळेला तुम्ही एक गोष्ट ठरवा. काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही आपल्या मुलावरती विश्वास ठेवायचा की तन्वीवरती विश्वास ठेवायचा. असं म्हटल्यावरती आता इकडे कल्पना तिला सांगत असते, हे बघ तू माझ्या नादी लागू नकोस. काहीही झालं ना तरी माझा आता कोणावरतीही विश्वास नाहीये, ना तुझ्यावरती ना त्या प्रियावरती तन्वीवरती. कारण तुम्ही दोघी जणी एकाच आश्रमातल्या आहात ना आणि त्यामुळे तुम्ही खोटं बोलण्यात एक्सपर्ट आहात हे तू पण दाखवून दिलंस आणि तिने पण दाखवून दिलं. यावरती सायली सांगते, आई तुम्हाला आम्हाला जे काही बोलायचं ते बोला, आम्हाला दोघींनाही बोला, मलाही बोला, पण अश्विन भाऊजींचं आयुष्य या सगळ्यामध्ये तुम्ही बर्बाद करू नका. इतकी गोष्ट मात्र तुम्ही नक्की करा. जर अश्विन भाऊजींचं आयुष्य बर्बाद झालं ना ते या आयुष्यातून कधीही उठू शकणार नाहीत. तुम्ही विचार करा, जी मुलगी लग्न होण्यासाठी इतक्या नीच पातळीला खाली जाण्याचा विचार करते ती मुलगी या सगळ्यामध्ये अजून काय करू शकते ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? त्यामुळे तुम्ही या सगळ्याचा विचार करावा असं मला वाटतं. यावरती कल्पना म्हणते, मी बघेन काय करायचं ते. त्यानंतर कल्पना घरी परत येते. घरी परत आल्यावरती ती अश्विनची भेट घेते. अश्विनची भेट घेतल्यावरती कल्पना म्हणते, तुला माहितीये तिने हे सगळं किती मोठं कारस्थान केलं. अश्विन म्हणतो, मम्मा मला कळलंच नाही. त्या दिवशी सुद्धा मी तिला ज्या वेळेला वाचवायला गेलो ना तेव्हा पण काही गुंड, आता मला प्रश्न पडला की ते गुंड तिच्याबद्दल पर्सनल का हे करतील किंवा गुंड तिला पर्सनली का ओळखत असतील. म्हणून मला असं वाटलं की या सगळ्यामध्ये हे खरं असेल किंवा जे काही गुंड हे करतायत ते त्यांना माहिती असेल की हिच्यासोबत नक्की काय घडलंय ते. आणि म्हणूनच मला असं वाटलं की या सगळ्या गोष्टी खऱ्या असतील आणि मग हिच्यासोबत खूप मोठा अन्याय होतोय असं मला वाटलं आणि म्हणूनच मी हे सगळं केलं. पण मम्मा मी खरंच चुकलो. मी या सगळ्यामध्ये तुझं ऐकायला पाहिजे होतं. मी तन्वीच्या नादी लागायला नको होतं. पण तुला एक गोष्ट कळते का, या सगळ्यामधून आपल्याला बाहेर काढणारं दुसरं तिसरं कोणी नाही तर सायली वहिनी आहे. यावरती आता इकडे ती सांगायला लागते, तुला अजूनही असं वाटतं का की सायली या सगळ्यामध्ये आपली मदत करतेय? यावरती अश्विन म्हणतो, हो मला 100% विश्वास वाटतोय की सायली वहिनीच आपली मदत करतेय आणि आपण चुकीच्या मार्गाला सपोर्ट करतोय. आई आपण कुठेतरी ना मम्मा हे सगळं चुकतोय. सायली वहिनी इतक्या कॉन्फिडेंटली हे सगळं बोलत होती ना. यावरती कल्पना म्हणते, मी रविराज भाऊजी आणि प्रतिमाला फोन करून ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. तोपर्यंत रविराज इकडे आता प्रियाला म्हणतात, तू इतक्या नीच पातळीला गेलीस. अगं तुझं अर्जुनवरती प्रेम होतं असं मला वाटलं आणि म्हणून तू अपसेट आहेस, म्हणून तू हे सगळं करतेस. पण आज तुझं जे काही मी रूप बघितले ना त्यामुळे मला आता या सगळ्यामध्ये तुझा इतका राग आलाय म्हणून सांगू. तू इतक्या नीच पातळीला कशी उतरलीस खरंच मला कळत नाही. त्यावरती ती सांगते, पण मला लग्न करायचं आहे. यावरती रविराज म्हणतात, इतक्या नीच पातळीला उतरून तुला कुणासोबत लग्न करायचं होतं? अर्जुन सोबत की अश्विन सोबत की कोणाही सोबत की सुभेदारांच्या घरात? असं म्हणत प्रतिमा सुद्धा चिडते आणि प्रियाचं कारस्थान फुटलेलं